आशिया कपमधील सामन्यात भारतीय गोलंदाजांची चांगली सुरुवात, 46 धावात पाकिस्तानच्या 3 विकेट्स. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना उभाटाचं आंदोलन, राज्यभर माझं कुंकू माझा देश अभियान राबवून केला निषेध. मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र भारत पाक सामना थांबवू शकत नाहीत. भारत पाक सामन्यावरून संजय राऊतांची टीका. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची संधी साधू देशभक्ती, ठाकरेंच्या सेनेच्या आंदोलनावरून एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, तर ठाकरेंना देशभक्तीवरती विचारण्याचा अधिकार नसल्याची केली टीका. सरकारनं काढलेल्या GR मुळे ओबीसींच्या आरक्षणावरती गदा येणार नाही, आमच्या सरकारच्या काळातच ओबीसींसाठीचे निर्णय, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्र अस्थिर असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य, तर पवारांनी एक्स म्हटलं तर वाय समजायचं, मुख्यमंत्र्यांचा पलटवार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळवून दिला, एका मोठ्या नेत्याची विकेट पडली, नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवरती निशाणा. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात पावसाचा हाहाकार, अनेक शेतांमध्ये पाणी साचलं, तर रस्त्यांना नदीचं स्वरूप, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आणि नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा, संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाचीसह धक्काबुक्की. प्राईम टाईममध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या सामना सुरू आहे आणि भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे. अवघ्या 49 धावांमध्ये पाकिस्तानच्या 4 विकेट्स पडल्यात, तर पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना सुरू झालेला आहे. भारतीय गोलंदाजांनी अतिशय भेदक मारा करत पाकिस्तानचा कंबरडा पुरता मोडलेला आहे. अवघ्या 49 धावांमध्ये पाकिस्तानच्या 4 विकेट्स पडलेल्या आहेत. तर पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला होता, मात्र भारताची उत्कृष्ट कामगिरी बघायला मिळते. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा कंबरडा मोडलेला आहे. अवघ्या 49 धावांमध्ये पाकिस्तानच्या 4 विकेट्स सध्या पडलेल्या आहेत. आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हा सामना सुरू आहे आणि भारतीय गोलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी करत भेदक मारा करत पाकिस्तानचा कंबरडा मोडलाय. रोहन जोशी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. रोहन, खरं तर आपले जे गोलंदाज आहेत अतिशय चांगली कामगिरी करताना बघायला मिळत आहेत. अतिशय चांगली म्हणजे अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं आणि लवकर आपल्याला यश मिळते आणि 5 रन त्यांना आपण काढू देणार नाही आता निश्चित झालंय. खरं तर जेव्हा ही मॅच सुरू होत होती, जेवढे एक्सपर्ट आहेत किंवा इकडे जेवढ्या मॅचेस खेळल्या गेल्या त्याच्यावरनं प्रेडिक्शन असं होतं की जे स्पिनर्स आहेत त्यांना याचा खूप चांगला फायदा होईल आणि पूर्वार्धामध्ये म्हणजे काही वेळानंतर की हे फास्टर बॉलर आहेत त्यांना स्विंग चांगला मिळेल. मात्र झालं उलटं. सुरुवातीपासूनच जसप्रीत बुमराह असेल किंवा आपला हार्दिक पांड्या असेल, अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी दणके दिले. त्या पाठोपाठ अक्षर पटेलचा सुद्धा बॉल चांगला चालू आहे. म्हणजे थोडक्यात आपण जो आपल्या वाट्याला जी बॉलिंग आली ती आपल्या चांगली पथ्यावर आहे आणि आपण त्यांना 5 रन काढू देणार आणि चांगले प्लेयर त्यांचे म्हणजे सियाम आयुब असेल, मोहम्मद हॅरिस असेल, आता त्यांचा कॅप्टन सलमान आगा, अक्षरशः त्यांना काही रनशात आपण परत पाठवतो. अर्थातच येणारे जे पुढचे बॅट्समन आहेत फार दबावात असतील आणि भारतासाठी अतिशय चांगली आणि बेस्ट सुरुवात झाली आतापर्यंतची. अगदी. आणि रोहन, त्यामुळे आता इथून पुढे सुद्धा रंगत वाढत जाईल यात काही शंका नाही. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान भारत पाकिस्तान सामन्यावरून राज्यात राजकारण तापलेलं आहे. दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानसोबत भारत सामना खेळत असल्यामुळे विरोधकांनी भाजपावरती टीका केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपावरती जोरदार हल्लाबोल केलाय, तर भाजपानं सुद्धा होणाऱ्या टीकेवरती पलटवार केलाय. पापा वॉर रुकवा सकते हैं,
बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते। समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं। ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रम्प के दबाव में। लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत। म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकारनं, महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे। भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे या जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे। त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे। बेळगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली, त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देता। अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला। मोदीजींनी कधी स्पोर्टमध्ये, खेळामध्ये या देशामध्ये आकस आणला नाही, या जगामध्ये आकसाची भावना ठेवली नाही। क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे, संधि साधु देशभक्ति कहते हैं इसको। जब मौका पाते हैं तो देशभक्ति उनमें आ जाती है। और ये पाकिस्तान का झंडा लेकर चुनाव में प्रचार करने वाले लोग, ये बम स्फोट के आरोपी को चुनाव में घुमाने वाले लोग, इनको क्या अधिकार है? पाकिस्तान और हिंदुस्तान इनकी दुश्मनी तो है, पक्की दुश्मनी है, और पाकिस्तान हमारा दुश्मन ही है, पक्का दुश्मन है, और उसको मुंह तोड़ जवाब ही दिया है। काय हो उबाठा, जेव्हा तिथे धर्म विचारून मारलं गेलं, गोळ्या घातल्या गेल्या, त्यावर तुम्ही काय भूमिका घेतली? तेव्हा तर तुम्ही मूग गिळून गप्प बसला होतात। आता निवडणुका आल्यावर तुम्हाला हिंदुत्व आठवलं। तुमचं बेगडी हिंदुत्व तुम्हालाच लखलं, कारण आज तुम्ही भारतीय क्रिकेट संघावर दबाव आणून पाकिस्तान संघाची मदतच करत आहात। पाकिस्तानच्या भूमीत खेळणार नाही किंवा पाकिस्तानला सुद्धा भारतात खेळू देणार नाही, पण जागतिक पातळीवरील स्पर्धा